नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची KYC सुरू झालेली आहे. KYC कशाप्रकारे करायची हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे. या वेबसाईटचे नाव आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. जसे तुम्ही या बॉक्समध्ये क्लिक कराल तर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या लाडक्या बहिणीची KYC करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा इथे या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली पाहू शकता जो कॅप्चर कोड दिलेला आहे तसा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल, वॉर्निंग येईल. ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलाची किंवा पतीची माहिती द्यायची आहे. जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या पतीचे आधार नंबर इथे टाकू शकता. जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे आधार नंबर या बॉक्समध्ये टाकू शकता. बॉक्समध्ये आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तसा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. मी सहमत आहे या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे इंटर करायचा आहे. इंटर झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. OTP सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला पुढे ऑप्शन आलेला आहे, जात प्रवर्ग समजून घ्या. इथे मराठीमध्ये दिलेले आहे. मी इंग्लिशमध्ये सांगतो. पहिला SC, त्यानंतर ST, त्यानंतर OBC, त्यानंतर विजय आहे. विजय झाल्यानंतर NTB आहे, त्यानंतर NTC आहे, त्यानंतर NTD आहे. विशेष मागास म्हणजे SBC आणि सर्वसामान्य म्हणजे जनरल किंवा ओपन आहे. तर अशा पद्धतीने आहे. तुमची जी काही कॅटेगरी आहे, जात प्रवर्ग आहे ती तुम्हाला येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला होय निवडायचे आहे. होय निवडल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तर यामध्ये आपल्याला होय निवडायचे आहे. होय निवडल्यानंतर खाली जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. खाली सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमची ही KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.